तर जय शिवराय मित्रांनो, वाघ सकाळ सकाळी आला गावात आल्याबरोबर वाघाला काका आणि चेअरमन भेटले. चेअरमन म्हणले एक माझा व्हिडिओ घे. मग व्हिडिओ घेतला. तिथनं पुढे गेला वाघ गावात. अमर बसला होता चौकात. तर मग अमरकडून चावी घेतली अमरच्या गाडीची. मग अमरची बुलेट घेतली आणि वाघ गेला पुढे, कारण की मला जायचं तोवर माळाव. तर काका आणि महाराज भेटले. महाराज म्हणले चहा प्यायला ये. म्हणलं आलो चौकात. मग गेलो पप्पूच्या फिल्टरवर. तिथं दाजींनी पिकअप धुवायला लावलेला. दाजी सकाळ सकाळ कांदा खाली करून आलते सोलापूरला. दाजींना आता परत सोलापूरला जायचं संध्याकाळी. तिथनं गेलो घरी सकाळ सकाळी चिकन आणि भाकरी मग वाघाने वडली. वाघाने 2-3 भाकरी खाल्ल्या, कारण की वाघाने बरेच दिवस झाले चिकन खाल्लं नव्हतं. तोपर्यंत पाऊस सुद्धा चालू झाला. पाऊस काही 2-3 तास उघडलाच नाही. मग वाघ झोपला घरी. वाघाला भेटले दाजींचा चालला होता शेणकूर. दाजींना म्हणलो कसं काय पावसाचं. दाजी म्हणलं बेकार नियोजन, एवढं बेकार पावसाचं, तुम्ही तर सगळं विकून बसला. म्हणलो हा आम्ही लवकरच कुटीला दावी टांगली, कारण की माझ्याकडे 20 गाया होत्या. गायांचं करणं काही एवढं सोपं नाही, जो करतो त्यालाच माहिती. तिथनं पुढे आलो चौकात. तर पोरं गोटे घेत होती. बाबू सगळ्यांवर चिडला होता. म्हणला माझ्यावर सारखं राज्य येतंय. तर गेलो परत पुलावर. बाबा मासं तोडत होता. बाबाला म्हणलो 1 किलो फ्रेश मासं बनव. मग बाबांनी मग घेतलं मासं तोडायला. त्याचबरोबर चित्त्याचा कॉल आला वाघाला, की म्हणला आपल्याला जायचं देऊळगावला. मग चित्ता आणि वाघ निघाले देऊळगाव दिशेने. अध्यक्ष हॉटेलला संदेश काका आणि पांडतात्या भेटले. संदेश काका म्हणले ये चहा प्यायला. मग गेलो तिथं, चहा पिलो. अंकुशनी फ्रेश चहा बनवला. तर पावसात भिजत आलता बुड्डा म्हणला अरे बारिश कब खतम होगी. म्हणलो अभी 2-4 दिन नाही खतम होगी. तर गेलो पुलावर. पाऊस चालू होता म्हणून सगळेजण बसले होते लुडो खेळत. मी पण मग साईडला बसलो. थोड्या वेळ बघितलं आणि म्हणलो आता चला निघूया घराच्या दिशेने. पुढे गेल्यावर मला भेटले काका आणि वेदूला म्हणलो चल टाटा कर. वेदून टाटा केला. तिथनं पुढे गेलो घरी. वैभवचा कॉल आलता. वैभवला दुधाची मशीन घ्यायची होती. मग घरी गेलो. दुधाच्या मशीनचा व्यवहार चालला होता. तेवढ्यात मित्राचा कॉल आला, की म्हणला आपल्याला जायचं तहसील ऑफिसला. मग गेलो आम्ही दौंडला तहसील ऑफिसला. प्रांतसाहेब पण तिथं आलते. आमच्या प्रांतसाहेबाकडेच काम होतं. मग थोड्या वेळ थांबलो तहसील ऑफिसला. भरपूर गर्दी होती. प्रांतसाहेबांची मिटिंग झाली. मग प्रांतसाहेबांना भेटलो. तर नरेचे सरपंच सुद्धा तिथे होते. मग सरपंचाचा आमचा एक थोडा विषय होता. तो विषय मार्गी लावला. तर 9 वाजले होते. सरपंच म्हणले आता चला तुम्ही पण आमच्यासोबत जेवण करा. म्हणलो नाही जेवण नको, तुम्हाला लांब जायचं, तुम्ही जेवण करून जावा, आम्ही काही इथल्या इथं जवळच आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.